हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि एक भगिनी भक्तमती ती त्याच नगरातील होती आणि त्या नगराच्या जवळच आश्रम होता परमात्म्याचा छोटासा. तो राजा जो भक्त बनला होता तो खालून चालला होता गल्लीतून. ती मुलगी वरून काही उष्ट खरकट आणि खाली टाकलं तिने. टाकल्यावर तिने पाहिलं ते एका व्यक्तीवर पडले. मुलीने वाकून पाहिलं, मग तो आरडाओरडा करत होता, हे तू काय केलंस, तू कोण आहेस मूर्ख. तेव्हा तिने वाकून पाहिलं की हे तर एका माणसाच्या अंगावर पडलं. डोळे लाल करून तो म्हणत होता, जर आज मी राजा असतो तर तुझे तुकडे तुकडे केले असते, माझं सगळं रूप खराब केलंस. ती म्हणाली, भाऊ चूक झाली, माझं लक्ष नव्हतं, माफ करा. मी आज राजा असतो तर तुला सांगितलं असतं. ती मुलगी विचार करू लागली की भाई हा काय अर्थ आहे, राजा का म्हणतोय हा. आता त्या मुलीला पण आश्रमात यायचं होतं, तिकडून तिलाही गुरुजींना भेटायला जायचं होतं. तिथे सर्वजण एकत्र आले. त्यांनी पाहिलं की हा तर तोच माणूस आहे, रस्त्यात चुकून कचरा पडला होता. तेव्हा परमात्म्याला विचारलं, गुरुदेव हा भक्त आहे, हा कधी राजा होता. म्हणाले, बेटी हा खूप मोठा राजा होता. अब्राहिम सुलतान अधम नाव आहे याचं, बलक मुखारेचा राजा आहे. अच्छा, हा होता तो. परमात्म्याने विचारलं, काय झालं. की महाराज हा असा असा येत होता ना, तेव्हा माझ्या हातून चुकून कचरा पडला, माझं लक्ष नव्हतं, मी इथे येण्याच्या चिंतेत होते. याच्या अंगावर जेव्हा कचरा पडला, हे मला खूप वाईट बोलले आणि मला तर खूप शिव्या दिल्या आणि म्हणाले, जर आज मी राजा असतो तर तुझे तुकडे तुकडे केले असते. म्हणाले, अच्छा बेटा ठीक आहे. हा राजा होता बेटी, यात काही शंका नाही, खूप मोठा राजा होता. मग थोड्या वेळाने त्यांनी प्रार्थना केली की गुरुदेव आपल्या दासाला सारनामची दया करा, जर मी योग्य झालो असेन तर. परमात्मा म्हणाले, बेटा अजून तर तू राजा आहेस, जेव्हा दास होशील ना तेव्हा ये. 1 वर्षाची मुदत दिली. मग तो म्हणाला की मी तर तुमचा दास आहे. हे मालिक आता कुठे राजा, मी तर दास आहे. म्हणाले, नाही बेटा, हे तू वरवरच्या मनाने म्हणतोयस, आतून तू राजा आहेस. आता त्यांनी हे नाही डिक्लेअर केले की हे काय कारणाने म्हणाले. जा 1 वर्षांनी ये. आता गुरुजींची आज्ञा शिरोधार्य उठून निघाला, जशी आपली आज्ञा. 1 वर्षांनी ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी की या वेळपर्यंत यायचंय तुला त्या दिवशी. आता परमात्मा म्हणाले, बेटा हा रस्ता तर तुझ्या घराजवळून जाणारा असेल, त्यावर म्हशीचं गाईचं शेण आणि मूत्र थोडंसं पाणी मिसळून बादली तयार ठेव आणि हा तुझ्या घराजवळून जाईल तेव्हा त्याच्या डोक्यावर टाक. त्या मुलीने सकाळी सर्व सामान तयार करून ठेवलं आणि पाहिलं की आता तो कधी येतोय. तो तर येणारच होता, त्याची वेळ ठरलेली होती. तो खालून जात होता तेव्हा त्या मुलीने वरून ती बादली ओतली. त्याचे सगळे कपडे खराब झाले आणि मग म्हणाली, भाऊ चूक झाली माझ्याकडून, माफ करा. तो म्हणाला, ताई काही हरकत नाही, मातीवर मातीच तर पडलीये, काही हरकत नाही, धुवून टाकेन, स्नान करेल, हरकत नाही. मग तो न्हावून धुवून, उन्हाळ्याचे दिवस होते, थोड्या वेळात कपडे वाळवून मग तो आला. ती मुलगी त्याच्या आधी पोहोचली. परमात्म्याने विचारलं, बेटा केलं काम. हां केलं की. मग काय प्रतिक्रिया होती त्या भक्ताची. ती मुलगी म्हणाली की आज असं म्हणाला तो, नाही ताई ही तर मातीवरच माती पडलीये, धुवून टाकेन, साफ होईल, काही हरकत नाही. म्हणाले, बेटा आज हा योग्य झाला सारनामाच्या, आज देईन त्याला. मग तो आला, चरणांना प्रणाम केला की गुरुदेव आपला दास योग्य झाला असेल तर दया करा दाता. ते म्हणाले, बेटा आज तू राजा नाहीयेस, आज तू दास आहेस आणि दास आहेस तर माझा खास आहेस.
म्हणाला, मी राजा नाहीये. म्हणाले, नाही बेटा, त्या दिवशी तू राजा होतास. त्या मुलीने तुझ्या अंगावर कचरा टाकला. काय म्हणाला होतास त्या दिवशी? म्हणाला, हो, त्या दिवशी मी अज्ञानी होतो. मी राजा असतो तर काहीतरी केलं असतं, पण मी काहीच करू शकत नव्हतो, तरी मूर्खपणा केला. हे परमात्मा, आपल्या दयेने आता दासाच्या आत दास पण आले. तर परमात्मा म्हणतायत, दासातन नेड़े नहीं नाम धरावे दास, और पानी के पिए बिना भाई कैसे बुझ जा प्यास. तर पुण्यात्म्यांनो, हीच प्रोसेस जी सतनाम आणि सार नामाची सुरुवातीपासून आहे, आणि आज हे नाम आपल्याला सहजपणे मिळणार आहे, आणि आपल्याला या ज्ञानरूपी क्रेनने इथून सतलोकात पाठवलं जाईल. बोला सद्गुरुदेव की. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्वसृष्टी रचनहार कुलमालिक कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने आपण सर्व पुण्यात्मे सत्संग ऐकण्यासाठी इथे पोहोचलात. परमात्म्याची असीम कृपा ज्या पुण्यात्म्यांवर होते तेच परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात. हे त्यांचे दुर्भाग्य आहे की त्यांना संत भेटत नाहीत, परंतु आत्मा परमात्म्याशिवाय राहू शकत नाही, कारण की ती त्या सुखाला सोडून इथे आली आहे जिथे कधी कोणतंही टेन्शन नव्हतं, तिथे जन्ममृत्यू होत नव्हता, तिथे वृद्धावस्था नव्हती, ना कुठला रोग कोणत्याही प्रकारचा शरीरामध्ये नव्हता. तिथे अशीच सृष्टी आहे जशी इथे आपण पाहत आहात, परंतु तिथे हे पशुपक्षी नाहीयेत आणि मानव आहे. बाग बगीचे खूपच सुंदर आहेत, सदाबहार वृक्ष आहेत. आता पुण्यात्म्यांनो, त्या सुखाचा शोध आपण इथे घेत आहोत, आणि ते सुख इथे नक्कीच नाही, आपण मृत्यूलाच प्राप्त होतो. ही आपली आशा घेऊन, जसं मूल अभ्यास करत असतं, ते विचार करते की मी शिक्षण ग्रहण करून आणि मोठी नोकरी प्राप्त करेन, सर्व्हिस प्राप्त करेन आणि मग मी सुखी होईन. जेव्हा त्याला सर्व्हिस प्राप्त होते, विवाह होतो, मग मुलं होतात, त्यांच्या पालनपोषणात लागतो, तेव्हा तो विचार करतो की घर बांधूया, बस म्हणजे आनंद मिळेल. घर पण बांधून होतं, मग संतान होतं, मग म्हणतो एक कार घेऊया म्हणजे मजा येईल. ह्या सगळ्याचा विचार केला, पण त्यात काही मजा नाही आली. मग विचार करतो की म्हातारपणात सुख असेल. आत्तापर्यंत मुलांच्या संगोपनात मला वेळ नाही मिळाला. आता म्हातारपणी म्हणजे वृद्धावस्थेत तर जीव जाईल असं दुःख असतं. म्हणतात डोळ्यांचा त्रास, कुठे गुडघे दुखतात, कधी बीपी हाय होतो, कधी लो होतो, कधी सर्दी खोकला होतो, घसा बसतो, आणि 36 प्रकारची टेन्शन वाढतात. तर पुण्यात्म्यांनो, ज्या वस्तूने सुख मिळणार आहे ती परमात्म्याची भक्ती आहे, साधना आहे. त्या सद्भक्तीने इथेही सुख मिळेल. आणि जेव्हा संसार सोडून जाऊ, आपण एका वायुयानात बसून जाऊ. आए हैं सो जाएंगे, राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ़ के जा एक बंधे जात जंजीर. जी व्यक्ती भक्ती करीत नाही, जर साधना भक्ती करतोय, शास्त्रविधीला त्यागून मनमानी पूजा करतोय, आणि जो भक्ती नाही करत, ती व्यक्ती मग खूप दुर्गतीला प्राप्त होऊन मरते, आणि मृत्यूनंतर त्यांची अतिशय वाईट अवस्था होते. यमाचे दूत यांना पकडून घेऊन जातात, बांधून दोरीने
साखळदंडांनी आणि धर्मराजाकडे नेऊन समोर उभे करतात. आणि जे परमेश्वर कबीरजींची सद्भक्ती करतात त्यांना परमात्मा जहाजात बसवून आणि सतलोकात घेऊन जातात. आता पुण्यात्म्यांनो, हे आपण ओळखलं इतकी प्रमाण पाहून की परमात्मा कोण आहे, कसा आहे, हे आमच्या सद्ग्रंथांनी पण प्रमाणित केलं आणि बरोबरच त्या महापुरुषांनी पण प्रमाणित केलं, ज्यांना भगवान प्राप्त झाले. आता जसं आत्तापर्यंत परमात्म्याविषयी निराकार असा एक लोकवेद बनलेला होता की परमात्मा निराकार आहे, तर ही केवळ दंतकथा होती, वास्तवता नव्हती. आज पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची केवढी कृपा तुमच्यावर आहे. ह्या कलियुगामध्ये ही ती वेळ आहे, हे कलियुगाचं ते स्वर्णयुग आहे, भक्तियुग आहे. यात मोक्षप्राप्ती होईल, सतलोक मिळेल. आणि आपला जन्म मनुष्याचा, आणि मनुष्य जन्म मिळून आपल्याला हे स्थान मिळेल जिथे मोक्ष मिळेल. तर धन्य आहेत आपले माता पिता ज्यांच्या पोटी जन्म घेतलात. आपण किती पुण्यकर्मी प्राणी आहात. माणकाची किंमत माणिक जाणत नाही, रत्नपारख्याला ती असते. हा दास रत्नपारखी आहे. आपण त्या परमात्म्याचे पुत्र आहात, ज्याविषयी परमात्म्याने सांगितलं, गोता मारूं स्वर्ग में और जा बैठूं पैताल, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोतीलाल. आता परमात्म्याने आपल्याला शिक्षण दिलं पूर्ण विश्वाला. आणि आता त्यांची पद्धत, आधी तर स्वतः येत होते, प्रकट होत होते, एकाच वेळी अनेक हजारो ठिकाणी प्रकट होत होते आणि आपल्या मुलांना तत्वज्ञान ऐकवत असत. त्यांना चार्ज करत होते, ती भक्ती करवून घेत होते. पण काही दिवसांनी आपण विसरून जात होतो, सांसारिक लोकांच्या बोलण्याला बळी पडत होतो आणि परमात्म्याला एक सिंपल संत समजून त्याच्यापासून विन्मुख होत होतो. पण ते दयाळू इच्छित होते की त्यांना या भक्तियुगापर्यंत यांच्यात भगवंताविषयी आस्था बनून राहील, यांचे मनुष्यजन्म होत राहतील आणि यांच्यात परमेश्वराविषयी प्रेम राहील. जसं की आज सत्संगात आपण ऐकलं, सकाळच्या सत्संगात, की 2 प्रकाराने मानव शरीर प्राप्त होतं. एकतर टर्न वाईज मिळतं, 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर एक मानव शरीर नक्कीच मिळतं. जर त्याला मानव शरीरात असताना परमसंत भेटले नाहीत, भक्ती प्राप्त झाली नाही, तर मग परत 84 लक्ष योनींच्या फेऱ्याचं चक्र सुरू होतं. आणि दुसरा तो त्यांना मिळतो जे पहिल्या जन्मात मनुष्य होते, त्याच्या आधीसुद्धा ते मनुष्य जन्मात असू शकतात. तर जे असे मनुष्य जन्मानंतर लगेच मानव शरीर प्राप्त करतात, ते भक्तीला लगेच लागतात. मग त्यांना नकली गुरु मिळो किंवा असली किंवा परंपरागत साधना असो, ते राहू शकत नाहीत भक्तीशिवाय. तर त्या परमात्म्याने आमच्याबरोबर अशी लीला आधी करून ठेवलेली आहे. जसे आजपासून 600 वर्षांपूर्वी मालिक इथे आले होते, सन 1398 पासून 1518 पर्यंत सन 120 वर्ष राहिले आणि आम्हाला तत्वज्ञान ऐकून ऐकून, मंत्र देऊन आणि आम्हाला चार्ज केले. परंतु आम्ही त्यांना भगवान नाही मानलं. का नाही मानलं? कारण आम्ही अशिक्षित होतो आणि आमचे धर्मगुरू ते चतुर होते, अज्ञानी होते. त्यांना तत्वज्ञान माहीत नव्हतं, त्यांना सद्ग्रंथांचंही ज्ञान नव्हतं. पण हे संस्कृत भाषा अवश्य जाणत होते आणि संस्कृत भाषेमुळे यांनी परमात्म्याला फेल केलं की सर्व सद्ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेलेत. आणि कबीर तर एक विणकर आहे, धानक आहे, हे क्षुद्र जातीचे आहेत. हे सद्ग्रंथांना कसं समजू शकतात? यांना कोणी ब्राह्मण शिकवू शकत नाही. आणि ब्राह्मण हेच त्यावेळी शिक्षणाचे अधिकारी होते. आता पुण्यात्म्यांनो, परंतु त्या मालिकच्या लीलेने हा काळ काय जाणू शकतो?
जर त्यावेळी परमात्मा ब्राह्मण वर्गात असते आणि विद्या ग्रहण केली असती आणि त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या असत्या तरी कोणी ऐकले नसते. परंतु आज हा विश्वास पटतं आहे की कबीर इज गॉड. तर हे सांगणारे भेटतील की हा ब्राह्मण होता, त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला होता, समजली होती, जाणलं असेल तेव्हाच त्यांनी. ही एक वेगळीच कृपा करून गेले दाता की आज आम्ही त्यांच्या सामर्थ्याने हे जाणू की कबीर परमात्मा आहेत. कारण त्यांना संस्कृतचं ज्ञान नव्हतं, परंतु सर्व ग्रंथांचं ज्ञान होतं आणि आपल्या सिंपल लँग्वेजमध्ये ती बोलून सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत, कबीर वाणीत लिपिबद्ध केलं होतं, जे आज आमच्यासमोर प्रमाणित आहे. तर पुण्यात्म्यांनो, सर्वप्रथम आजच्या सत्संगात आपण थोडंसं हे सिद्ध करूयात की परमात्मा साकार आहेत की निराकार. त्यानंतर मग आपल्याला सांगेन की मोक्ष कसा मिळेल. आम्हाला परमात्मा समजला की कबीर इज गॉड, आणि हे पण कळलं सद्ग्रंथांमधून की परमात्मा साकार आहे, सदृश्य आहे. परंतु तो मिळेल कसा, त्याची प्राप्ती कशी होईल, त्या लोकात आपल्याला कसं जाता येईल जिथे गेल्यावर साधक जन्ममृत्यूमध्ये परत कधी येत नाही, तिथे परमशांतीला प्राप्त होतो. आजच्या सत्संगात या 2 विषयावर आपल्याला सांगतो, दाखवतो, प्रमाण देतो. पुण्यात्म्यांनो, पहा परमेश्वराची आपल्यावर कशी कृपा आहे. थोडीशी गरमी होताच परमात्मा आपल्या प्रिय भक्तांवर अमृत वर्षाव करतात, गारवा निर्माण करतात की त्यामुळे ही मुलं परमात्म्याची माझ्या महिम्याला ऐकतील. आणि जास्त थंडी पडली तर तुम्ही सगळे बसल्या बसल्या डुलक्या घ्याल, झोपून जाल. तर जेवढी आवश्यकता आहे तेवढाच आपल्या मुलांना डोस देऊ. आणि पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी संपूर्ण विश्व ह्या सद्भक्तीला स्वीकार करून आपापल्या घरात हे 5ही यज्ञ करतील, तेव्हा पहा, सतयुगात असं होत होतं, इतके पुण्यकर्मी प्राणी होते, जर कोणी 10 व्यक्ती बसून आणि चर्चा करत होते की भगवान, पाऊस पडला नाही, तुझी मुलं दुःखी आहेत, त्याचवेळी परमात्मा पाऊस पाडत असत. म्हणजे कुठला अभाव सतयुगात नसायचा. पित्याच्या आधी पुत्र मरत नव्हता, स्त्री विधवा होत नव्हती. पुण्यात्म्यांनो, जेव्हा आपली कर्म सुधारतील, जी आपण कर्म करत आहोत ही सतभक्ती हे सर्व विश्व करेल, तर तेव्हा तर तेच सतयुगासारखं पुन्हा एकदा वातावरण तयार होईल. हे तर भगवंतांनी सांगूनच ठेवलं आहे, हे नक्कीच होणार, त्याला कोणी थांबवू शकत नाही. तर ही पद्धत आता सुरू झाली आहे, याचा प्रारंभ झाला आहे. आता सतयुग येणार, ह्या ज्ञानाने काम होईल. हाहाकार माजलेला आहे, भावा बहिणीत प्रेम राहिलं नाही, मायेचा बाजार भरलाय, सगळं जीवन भागदौडीत जात आहे. 2 मुली विवाहयोग्य झाल्या मातापितांच्या, झोप उडते त्यांची, आणि तिकडून नातेवाईकांनाही चिंता वाटू लागते, परेशान होतात. तर एक अशी सिस्टीम बनवली जाईल, त्यात जुन्या परंपरा सामावल्या जातील. हे आमच्या भक्तीने होईल. आणि हे तर एक ज्यांना ज्ञान नाही ते करतात असं धांगडधिंगा. परमात्मा म्हणतायत की झूठे सुख को सुख कहे यो मान रहा मनमोद, शकल से बीना काल का कुछ मुख में कुछ गोद. आता जसं एका मुलाचा विवाह होता, सारा परिवार डीजे लावून आनंदाने नाचत होता. दुसऱ्या दिवशी ती वरात जात होती. ज्या गाडीत नवरदेव होता त्याचे 7-8 मित्र होते. एका टँकरची धडक बसून सगळ्यांचा मृत्यू झाला. 7-8 जण होते, सर्वजण मेले. मग वर्तमानपत्रात त्यांचे फोटो आले, बहिणींचे आणि आईवडिलांचे. ते रडत होते, डोके आपटून, केस उपटून घेत होते. आता वाजवा डीजे. ह्या नानक साहेबांना म्हणत असत लोक की आपण कधी आनंदी दिसत नाही, उदास राहता. ते म्हणत असत, ते ना जाने काल की कर डारे, किस विध ढल जा पासावे, और जिनाते सरते मौत खुड़कती, उन्हानू केड़ा हसावे.
न जाणो कधी ती वीज पडेल आणि हे डान्सिंग, गाणं, नाचगाणं हे सगळं नशेत करू शकतो माणूस. शुद्धीत असताना अशी चूक होऊच शकत नाही, विशेषतः भक्त तर करूच शकत नाहीत. आणि जर भक्त असून असं करत असेल तर त्याच्यावर भक्तीचा रंग चढलेला नाही, तो तर संसाराच्याच रंगात रंगलेला आहे. तर नानक साहेबजींना हे विचारत असत की हे भगवान, काय आपण कधी आनंदी नसता? आपण कधी आनंद साजरा करत नाही का? आदरणीय नानक साहेबजी म्हणत असत की साध मिले साडा साधी होंदी, विछड़ जा दिलगिरी वे, अख दे नानक सुनो जहाना, मुश्किल हाल फकीरी वे. की जेव्हा सत्संग होतो, सत्संग करत असत नानक साहेबजी म्हणत असत, सत्संग होत असतो, माझी मुले परत येत असतात, तर मला आनंद होतो. आणि जेव्हा ते इथून जातात सत्संग झाल्यानंतर आपापल्या घरी, तर मला चिंता वाटत राहते की काळाचे दूत माझ्या ह्या बागेला खराब नाही करणार ना, एखाद्या रोपाला कीड तर लागणार नाही ना, काळाचा दूत भ्रमित तर करणार नाही ना. कारण की नानक साहेबांचे विरोधी खूप होते. सर्व हिंदू समाज विरोधी होता, ब्राह्मण विरोधी होते, कारण की ब्रह्मा विष्णू महेश यांना काही नाही समजत, हे त्याच्यावरती भगवान आहे असं सांगतात. तर म्हणायचे की जेव्हा ही माझी मुलं परत येतात साधू संगत, तर माझ्या आनंदाला पारावार राहत नाही की हे वाचले आहेत काळाच्या दूतांपासून. तर म्हणत असत, साध मिले साडी साधी होंदी, हे भक्त येतात, सत्संग होतो, तो आमच्याकडे लग्न समारंभ असतो, खुशी असते. साध मिले साडे साधी होंदी, विछड़ जा दिलगिरी वे, अख दे नानक सुनो जहाना, या मुश्किल हाल फकीरी वे. फकीरी म्हणजे भक्ती. मुश्किल हाल फकीरी वे, की ही भक्ती इतकी कठीण केली या लोकांनी, कारण आमची मर्यादा जी आहे ती समाजाशी मिळती जुळती नाही. आणि समाजाशी मिळती जुळती नसल्यामुळे समाजातील अन्य लोक आमच्या भक्तांबरोबर एक विशेष वादविवाद करतात. आणि काही कमजोर वृत्तीचे भक्त समाजाच्या लोकलज्जेस्तव आणि मर्यादा तोडतात. मर्यादा तोडल्यानंतर मग परमात्मा साथ नाही देत. तर पुण्यात्म्यांनो, आपल्याला ह्या सगळ्या व्यवस्थेला सेट करायचं आहे. बुद्धिमान समाज आहे जेव्हा दास कोणावरती नियम सांगतो, हे कोणावर लादले जात नाहीत. हा विधी हे आपल्याला पूर्ण ज्ञानासहित सांगितलं जातं की हे केल्याने आपल्या भक्तीची हानी होईल आणि हे न केल्याने आम्हाला लाभ होईल. तर त्यामुळे बुद्धिमान समाज याला स्वीकार करत आहे. छोटी छोटी मुलं पण येतात आणि सांगतात की माझ्या वडिलांनी मला विडी आणायला सांगितली, बंडल मागवला, खूप रडतात, माझं नाव सुटलं. वडील तर बिडी पितात आणि पुत्र आईबरोबर येऊन अशा चांगल्या गोष्टी श्रवण करतो. तर त्या वडिलांना सुद्धा समजावून घ्यावं लागेल एक दिवस, आणि ती सोडावी लागतील सगळी व्यसनं. एक म्हणत होता व्यक्ती, म्हणाला की मला तर माझ्या मुलानं या मार्गाला लावलं. जेव्हा मी बिडी पित असे, हा उठून जात असे आणि माझं याच्यावर खूप प्रेम. आणि बिडी, मुलगा म्हणाला चांगली गोष्ट नाही, सोडून द्या. तर शेवटी मला ती सोडावी लागली. एक भक्त सांगत होता की मी माझ्या मुलाकडून विडी मागवली, बंडल, दुकानातून, परंतु तो भीतीने गेला तर खरा. दुकानदारला म्हणाला, एक थैली घेऊन गेला बरोबर प्लॅस्टिकची, आणि म्हणाला यात टाक, मी नाही हात लावणार याला. आणि असं लांब धरून घेऊन आला. म्हणाला घ्या पप्पा, घ्या तुमचं बंडल. त्याला विचारलं, असं का धरलेस तू? म्हणाला माझं नाम तुटेल. 5-6 वर्षांचा मुलगा होता, म्हणाला माझ्या नामात खंड पडेल म्हणून याला हात लावत नाही. तर तो बुद्धिमान व्यक्ती होता, तो पण म्हणू लागले, त्या दिवशी माझ्या डोक्यात एकदम खूप पाणी पडल्यासारखं झालं. म्हणाले हे एवढं लहान मूल असून समजतं की याला हात लावणं म्हणजे पाप आहे आणि मी पितोय. म्हणाले मी त्या दिवशी तोडली ती सगळी विडी, त्यानंतर स्पर्श नाही केला आणि नाम घेतलं येऊन. तर पुण्यात्म्यांनो, अशी सुधारणा होते. आता पुण्यात्म्यांनो, ही दारू काय पिण्याची गोष्ट आहे? एकदा दास दिल्लीमध्ये सत्संगासाठी गेला होता, पाठ करण्यासाठी. तर त्यांचा एक काका होता, ते त्यांच्या घराच्या
बाजूला राहत होते. त्यांची काकी आली आणि रडू लागली वाईट पद्धतीने. तर मी कारण विचारले की ही भगिनी का रडते बेटी? ती म्हणाली, माझे काका पालम विमानतळावर चांगली नोकरी करतात, पण सर्व पगाराची दारू पितात. यांच्या घरी तर कित्येकदा पीठ पण नसतं, आमच्याकडून घेऊन जातात. आजपासून जवळजवळ 10-12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते म्हणाले, यांना 20,000 रुपये पगार आहे आणि कर्ज करून ठेवले यांनी दारू पिऊन पिऊन. आता पुण्यात्म्यांनो, लहान लहान मुली होत्या त्यांना, 3-4 मुली होत्या, मुलगा नव्हता त्यांना. तर त्या मुली पण सांगत होत्या की महाराजजी, माझे पप्पा घरी येतात ना तेव्हा येताच माझ्या आईला खूप मारतात. आम्ही आईला सोडवलं तर आम्हाला पण मारतात. ती मोठी होती, ती 13-14 वर्षांची. ती म्हणत होती की मी आईच्या अंगावर पडते जेव्हा माझ्या आईला मारतात आणि माझ्या लहान बहिणी घाबरून खाटेखाली जाऊन बसतात. सांगा, ज्या पप्पांनी त्यांना हृदयाशी धरायला पाहिजे होतं तो दारू पिऊन येतो आणि त्या लपून बसतात. आता संध्याकाळी आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जात होतो फिरण्यासाठी. 3 दिवसाचं प्रवचन असायचं. माझ्याबरोबर 2-3 भक्त होते. तर ती भगिनी रस्त्यात उभी दिसली आणि म्हणू लागली की तिच्या सासूबाई होत्या, आल्या, म्हणू लागल्या की या थोडा वेळ बसून जा, चहा पाणी घ्या. आम्ही बसलो. म्हटलं चला, यांचा पती आला आहे, त्याला काही समजावू. तिथे जाऊन बसलो. आम्ही त्यांच्या अंगणात बसलो. उन्हाळ्याचे दिवस होते, सकाळची सावली होती, सूर्योदय झालाच होता आणि तो निघाला होता फिरायला, फेरफटका मारायला. आम्ही त्याची वाट पाहत बसलो. तिकडे त्या भगिनीने चहा बनवण्यासाठी एक भांडं ठेवलं चुलीवर. पाणी घातलं आणि तिने त्याच्या खाली अग्नी लावला. घरात ना साखर, ना चहा, ना दूध. आता ती त्या चुलीजवळ बसली, लाकडं जाळतीये. कमीत कमी अर्धा तास झाला. तर आम्हाला वाटलं की बाबा तो आलेला नाही. मग आम्ही म्हटलं की बेटी, आम्ही पण फिरून येतो, त्याला नंतर येऊन भेटतो. आणि आम्ही विचार केला की आता चहा ठेवलाय तर चहा पिऊन जाऊ. जरा जास्तच वेळ झाला. तर आम्ही सांगू लागलो उठून की चला. सासूला सांगितलं, माई आम्ही फिरून येतो. तर तिची माई म्हणाली, बेटी चहा घेऊन ये, महाराजजी निघालेत. ती रडू लागली बसून. शर्मेनं भांडं पण ठेवलं चुलीवर फॉर्मॅलिटीसाठी. प्रयत्न केला. ना साखर, ना दूध, ना चहाची पत्ती. तर आम्ही उठून निघालो आणि म्हणालो की बेटी तू समज की आम्ही चहा प्यायलोय, तुझी भावना समजली. मग त्याला समजावलं खूप. अरे निकम्या, एक गोष्ट सांग, तू संध्याकाळी मुलांसाठी घेऊन यायला हवं काही फळ वगैरे, एवढी चांगली नोकरी करतोस, आणि तुझ्या मुली तुला घाबरून अशा लपून बसतात. तो दारू प्यायलेला नव्हता, त्याने सर्व कबूल केलं. त्याच्या ही गोष्ट लक्षात आली. त्याने 2 दिवस सुट्टी घेतली, सत्संग ऐकला. पुण्यात्म्यांनो, त्याने उपदेश घेतला. मग पगार चांगला होता. 3ऱ्या महिन्यात मोटरसायकल घेतली, मुलांना चांगले कपडे घेतले आणि ठीकठाक घराचं सेटिंग केलं. असा ह्या ज्ञानाने हळूहळू सुधार होईल. कारण आमच्या आसपास खूप वाईट परिस्थिती आहे. तर जे वाईट गोष्टी करू इच्छित नाहीत ते सुद्धा वाईट मार्गाला लागतात. आणि जेव्हा हे खरं ज्ञान आणि या प्रकारचं वातावरण तयार होईल तर जे वाईट गोष्टी करतायत तेही सोडून देतील. त्यांना सोडाव्याच लागतील. ह्या काय करायच्या गोष्टी आहेत, नाश करायच्या. प्रतिष्ठा नाही, गल्लीत लोळतात, कुत्रे मुततात त्यांच्यावर, असे वाईट हाल. तर अशा प्रकारे या ज्ञानामुळे सुधार होईल. तर आता मी सर्वात आधी आपल्याला दाखवतो की परमात्मा कसा आहे. मग आज आपल्याला सांगेन की तो कसा प्राप्त होतो. आता सर्वात आधी आपल्याला आता पहा. आता पुण्यात्म्यांनो, नाही ईसाई धर्माच्या व्यक्ती, श्रद्धाळू त्यांचे
जे गुरु आहेत ते आपल्या पवित्र शास्त्राशी परिचित, पवित्र बायबल पवित्र ईसाई धर्माचं एक प्रमाणित सद्ग्रंथ आहे. आणि तो काय सांगतो? ईसाई धर्मामध्ये कोणता लोकवेद चालू आहे की गॉड इज फॉर्मलेस, परमात्मा निराकार आहेत. आणि पवित्र बायबल काय सांगत आहे पहा. पवित्र बायबल, संपूर्ण जीवन अध्ययन बायबल, हे आहे संपूर्ण बायबल. याचे प्रबंध संपादक आहेत डेव्हिड स्टुआर्ट. इंग्रजीचे प्रधान संपादक डोनाल्ड सी स्टाम्स MA MDiv M डिव्हिजन DV. संयुक्त संपादक J वेस्ले आदम PhD. संपादक हे सगळे यांचे फुल लाईफ स्टडी बायबल. आता याच्या अगदी सुरुवातीला, बिलकुल उत्पत्तीच्या आत, हे पहा. हे सृष्टी की इथून सुरू होतं? याच्या इथून चौथ्या पानावर जेनेसिस म्हणजे सृष्टी उत्पत्ती, आरंभ. आदीमध्ये परमेश्वराने आकाश आणि पृथ्वीची सृष्टी केली. पृथ्वी बेडोल आणि सुनसान पडलेली होती आणि खोल पाण्याच्या वरती अंधार होता. परमात्म्याचा आत्मा जलाशयावर विहरत होता. जेव्हा परमेश्वराने म्हटलं की प्रकाश पडू दे, तर प्रकाश पडला. आणि परमेश्वराने प्रकाशाला पाहिलं आणि छान आहे. आणि परमेश्वराने अंधारापासून उजेडाला वेगळं केलं. आणि परमेश्वराने प्रकाशाला दिवस आणि अंधाराला रात्र म्हटलं. संध्याकाळ झाली, पहाट झाली. या प्रकारे हा पहिला दिवस झाला. याच प्रकारे हा दुसरा दिवस झाला. आणखी काही रचना केली. परत तिसरा दिवस झाला. असं काही. आता चौथा दिवस. इथे मग संध्याकाळ झाली, पहाट झाली, चौथा दिवस झाला. आता आपण इथे येत आहोत 5व्या दिवसावर. पहाट झाली, हे पृष्ठ नंबर 5 वर. इथे लिहिलंय पहाट झाली, संध्याकाळ झाली, पहाट झाली. आणि अशा प्रकारे हा 5वा दिवस. आता आपण 6वा दिवस वाचू. मग परमेश्वराने सांगितलं, आम्ही मनुष्याला आमच्या स्वरूपानुसार आमच्यासारखं बनवणार. तो समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी, पाळीव प्राणी आणि सर्व पृथ्वीवर आणि सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांवर, जे पृथ्वीवर सरपटतात, अधिकार ठेवेल. तेव्हा परमेश्वराने मनुष्याला आपल्यासारखे उत्पन्न केले. आपल्याही स्वरूपानुसार परमेश्वराने त्याला उत्पन्न केलं, नर आणि नारी म्हणून. त्याने मनुष्याची उत्पत्ती केली. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने मनुष्याला आपल्यासारखं बनवलं आणि नरनारी रूपात त्यांची उत्पत्ती केली. तर भगवान कसा? नर आकार आहे, झालं सिद्ध. आणि हे विचारतायत परमात्मा कसा आहे? गॉड इज फॉर्मलेस. एक दंतकथा बनवून ठेवली. आता परमात्मा म्हणतायत, मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंदरे, दिखत के तो नैन चसम, इनका फेऱ्या मोतिया बंदरे. हे दिसत असत विद्वान, आणि यांना झाला होता मोतीबिंदू अज्ञानाचा. आता पुढे पहा. एक अजून कॉन्सेप्ट क्लिअर करायची आहे ह्या पवित्र बायबलमध्ये, की परमात्म्याचा आदेश कुठल्याही व्यक्तीला मांस खाण्याचा नाहीये. पहा, क्लिअर झालं. आता इथे 5वं पान वाचतोय आपण. प्रथम अध्यायाचा 26वा श्लोक आपण वाचला. 26 मध्ये मग परमेश्वराने सांगितलं, मनुष्याला आम्ही आमच्यासारखं बनवलं. परमेश्वराने मनुष्याला आपल्या स्वरूपासारखं उत्पन्न केलं. आपल्या स्वरूपासारखं परमेश्वराने मनुष्याला उत्पन्न केलं. नर आणि नारी करून त्यांची उत्पत्ती केली. आता पुढे पाहूया. परमेश्वराने त्यांना म्हटलं, ऐका, जितक्या बियांवाले छोटे छोटे वृक्ष साऱ्या पृथ्वीवरती आहेत आणि ज्या वृक्षांमध्ये बियांवाली फळं आहेत, हे सर्व मी तुम्हाला दिलेले आहेत तुमच्या भोजनासाठी.
छोटे छोटे बिया असलेले वृक्ष कोणते आहेत? हे बाजरा, ज्वारी, मका, गहू, चणे आणि बाकीचे हे फळं, फुलं, झाडं, झुडपं. म्हणतायत फक्त हे खाण्याची आज्ञा आहे, मांस खाण्याची आज्ञा नाही आपल्याला. आता पुढे पहा. हे तुमच्या भोजनासाठी आहे. आणि जितके पृथ्वीचे पशु, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर सरपटणारे जंतू आहेत, ज्यांच्यात जीवनाचा प्राण आहे, त्या सर्वांना खाण्यासाठी मी सर्व हिरवे हिरवे छोटे वृक्ष दिले आहेत. आणि तसंच झालं. तेव्हा परमेश्वराने जे काही बनवलं होतं ते सर्व. आता पहा, या कोणालाही मांस खायचं नाहीये, अधिकार पशुपक्ष्यांना सुद्धा. तेव्हा परमेश्वराने जे काही बनवलं होतं पाहिलं तर काय पाहिलं की सगळं खूप छान आहे. मग संध्याकाळ झाली, पहाट झाली. अशा प्रकारे 6वा दिवस संपला. तर अशा प्रकारे आकाश आणि पृथ्वी आणि त्यांची सारी सेना बनवणं संपलं. मग परमेश्वराने आपलं काम ज्याला तो करत होता ते 7व्या दिवशी संपवलं. आणि त्याने आपण करत असलेल्या कामापासून 7व्या दिवशी विश्राम केला. आणि परमेश्वराने 7व्या दिवशी आशीर्वाद दिला आणि पवित्र मानलं, कारण की तो करत असलेल्या सर्व कामांपासून त्याने 7व्या दिवशी विश्राम केला. आता पुण्यात्म्यानो, आता ज्याने ही सर्व सृष्टी रचली तो परमात्मा सत्पुरुष आहे. त्याने ही सर्व सृष्टी निर्माण करून काळाच्या हातात सोपवली, ह्या ज्योतनिरंजनच्या. त्याने पुढे आपल्या पुत्रांना त्यांच्याद्वारे ह्या सगळ्या व्यवस्था बनवल्या. याच्यासाठी तसं तर मोठा चॅप्टर आहे, यात आपण जाणार नाही आहोत खोलवर, कारण की वेळ थोडा आहे. तर आपण हे सिद्ध केलं की परमात्म्याने एकतर मांस खाण्याचा आदेश नाही दिला आणि मनुष्याला आपल्यासारखं बनवलं, म्हणजे परमात्मा मनुष्यासारखाच आहे. म्हणजे 6 दिवसात सृष्टी रचली आणि 7व्या दिवशी विश्राम केला. पवित्र बायबलने सिद्ध केलं की गॉड इज इन मॅन फॉर्म. परमात्मा मनुष्य सदृश्य आहे. त्याच्या स्वरूपाची स्थिती तर परमात्मा कबीरने आपल्याला सांगितलीच आहे की तिथे जीव आत्मा जाते, हंसात्मा. त्याचं तर एवढं नूर असतं, तेज असतं शरीराचं, 16 सूर्यान एवढा प्रकाश ओनली पूर्ण शरीराचा. आणि नर मनुष्यासारखाच आहे. आणि परमात्म्याच्या एक रोमकुपामध्ये, एक रोमामध्ये समजा, केसात समजा, करोडो सूर्य मिळवले, करोडो चंद्रमा. एवढं एक रोमकुपामध्ये तेज आहे परमात्म्याचं. ते इतके समर्थ आहेत. तर जीव आणि ब्रह्म एक नाही होऊ शकत. जीव तर वेगळा आहे, जसे आत्मा आणि परमात्मा हे कधी एक कसे असू शकतात? एक जसा मनुष्य जो आहे, एकतर एक मजूर व्यक्ती आहे, एक राजा आहे. दोघेही मनुष्य आहेत, परंतु त्यांच्या सामर्थ्यामध्ये खूप अंतर आहे. तसंच आत्मा आणि परमात्म्यामध्ये भिन्नता आहे. आता याच्याबरोबर आपण कुठल्या मुसलमान धर्माच्या कुठल्या श्रद्धाळूला विचारा, परमात्मा कसा आहे? म्हणतात की परमात्मा तर बेचून आहे. बेचून म्हणजे निराकार. आणि पवित्र कुराण शरीफ आम्हाला काय संकेत देत आहे? हे कुराण शरीफ आहे. यात लिहिलं आहे की फारसी आणि अरबी भाषेचा हा हिंदी अनुवाद आहे. हे ते इल्हामी पुस्तक आहे, ज्यात कुठल्या शंकेला जागा नाही. म्हणजे यात जे लिहिलं आहे ते आम्हाला पूर्ण मान्य आहे. हे मुसलमान बांधवांकडून आहे. यात जे लिहिलं आहे यात कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही. हे अंतिम सत्य आहे. ठीक आहे. आता हे कुठून छापलंय? मुतर्जमा. याचा अर्थ आहे शास्त्रीय अरबी पद्धतीने नागरी लिपीमध्ये. रूपांतरकार आहेत नंदकुमार अवस्थी. आणि हे शेरवानी संस्करण. हे कुठे छापलंय? हे कुराण शरीफ शेरवानी संस्करण. प्रकाशक आहेत लखनौ किताबघर.
मौसम बाग, सीतापूर रोड, लखनौ. आता आपण याच्या हे मुद्रक पण तेच आहेत. मुद्रक आहेत लखनौ पब्लिशिंग हाऊस, 37 कॅन्टोन्मेंट रोड, लखनौ. आता आपण याच्या सूरत फुरकानी 25 वर पाहूया. हे पृष्ठ 604 वर, पृष्ठ 604 वर. आणि हे कुराण शरीफ सुरतुल फुरकानी. हे सुरत फुरकानी इथे आपण खाली पाहणार आहोत. हा 52 नंबर आयत. यात लिहिलंय इथे अरबी भाषेला ॲज इट इज देवनागरी लिपीमध्ये लिहिलं आहे, जसं रोमन भाषेला इंग्रजी हिंदी भाषेत लिहिलं जातं, हे तसं लिहिलंय. फला तुथियल काफिरन जाहिद्दुम बिही जिहादन कबीरन. आता यात कॉन्सेप्ट किती क्लिअर आहे. इथे कबीर शब्द आहे, कबीर. कबीरन जसं संस्कृतमध्ये उत्तमम लिहितात, उत्तमम म्हणजे म हटवतात शेवटचा, अंतिम, आणि मग उत्तम राहतं, तसंच कबीर. कबीर शब्द आहे साधा. याचा कॉन्सेप्ट अजून थोडा क्लिअर करावा लागेल. हे पवित्र कुराण मजीद आहे. याचं नाव फक्त बदललेलं आहे, बाकी अक्षराचाही फरक नाहीये. हे कुराण मजीद आहे, मुतरजम अरबी, आणि याचे प्रकाशक आहेत आसिफ बुक डेपो, 422 मटिया महल जामा मस्जिद, दिल्ली 6. हिंदी मुतरजम, मआ अरबी मतन, तजुर्बा म्हणजे अनुवाद, मौलाना फतेह मुहम्मद खां साहेब जालंधरी, तसही मौलाना अब्दुल मजीद सरवर साहिब. प्रकाशक फरीद बुक डेपो प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली. मुद्रक आहेत मोहम्मद. प्रस्तुतकर्ता आहेत मोहम्मद नासिर खान. हे सगळे डिटेल आहेत प्रकाशकाचे. आता यातलं दाखवतो थोडंसं, फक्त एक ओळ दाखवायची आहे तुम्हाला. हे आहे यातील पृष्ठ क्रमांक 576, आणि तेच कुराण मस्जिद आहे. कुराण शरीफ म्हणा किंवा मस्जिद. हे सुरत फुरकानी, सुरतुल फुरकानी 25. त्याच प्रकारे खाली हे इथे ॲज इट इज उर्दूमध्ये, अरबी भाषेला उर्दू भाषेमध्ये लिहिलं आहे, आणि त्याचं मग हिंदीमध्ये लिहिलं आहे. फला तुतियल काफिरीन वजाहिद्दुम बिही जिहादन कबीरा. आता कबीरा लिहा किंवा कबीरन लिहा, याचा अर्थ कबीर आहे, सरळ अर्थ आहे. हा कबीर आहे. आता आपण परत कुराण शरीफ, पवित्र कुराण शरीफला प्रमाणात घेऊया. हे आपण कुराण मस्जिद ठेवलं, त्यात फक्त हेच पाहायचं होतं. आता आपण परत आलो आहोत त्या पृष्ठ 604 वर कुराण शरीफच्या, सुरत फुरकानी 25च्या. हे इथे उर्दू आहे इथे, आणि इथे मग आधी अरबी भाषेला हिंदीत लिहिलं आहे, आणि त्याचा अनुवाद हिंदीमध्ये केला आहे, ते वेगळं दाखवतो. हे आहे फला तुतियल काफिरीन व जाहिदुम बिही जिहादन कबीरन. इथे यांनी याचा अनुवाद इथे लिहिला आहे हिंदीमध्ये. ही 52वी आयत आहे, ही 51वी इथून सुरू होतं. हे पैगंबर, तुम्ही काफिरांचं म्हणणं ऐकू नका, आणि या कुराण शरीफच्या कैफियतच्या आधारे त्यांचा सामना मोठ्या जोमाने करा. यांनी कबीरचा अर्थ मोठा असा केला. आता याचा काय अर्थ आहे हे दास सांगेन. हजरत मोहम्मदजींना ज्या अल्लाने, गॉडने, खुदाने ज्ञान दिले, तो अल्लाह मुसलमान धर्माचा अल्लाह आहे, म्हणजे हजरत मोहम्मदजींचा तो खुदा आहे. आणि यांचं मानणं आहे की हजरत मोहम्मदजींना ज्ञान खुदाने दिलं. त्याचं कारण मग आकाशवाणी असेल, किंवा कोणा फरिश्त्याला आदेश दिला आणि तसं ऐकवलं, त्या अल्लाचं फरमान, आदेश, किंवा काही अंगात आलं,
अंगात येणं म्हणजे हजरत मोहम्मदजी असे पडून राहत असत. त्यांच्या आतून एखादी गोष्ट बोलत असे, एखादा फरिश्ता प्रवेश करून, आणि शरीर कंप पावत असे आणि आवाज येत असे. लिहिणारे लिहून घेत असत. अशा प्रकारे कुराण शरीफची ह्या आयतांचं म्हणजे कुराण शरीफचं हे लेखन कार्य झालं. आता यात काय सांगितलंय? हजरत महम्मदजींचा जो खुदा आहे तो सांगत आहे हजरत महम्मदजींना, जो कुराण शरीफचा ज्ञानदाता आहे, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव प्रभाकर विष्णू टोमके. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट गांधीनगर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र इथून आलेलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी रिक्षा चालवतोय, पॅसेंजर रिक्षा चालवतोय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 2004ला संत रामपाल महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या केंद्रावर जाऊन भक्ती करत होतो. साईबाबांची भक्ती करत होतो, गणपतीची भक्ती करत होतो. साईबाबांची भक्ती कट्टरपणाने करत होतो. कुठल्या गावी जाईल तिथं जाऊन, तिथं मंदिरं असेल त्या मंदिरात गुरुवारी नारळ फोडत होतो. आणि मला वाचनाची आवड आहे, मी वाचनसुद्धा करत होतो. जिथे जे काय भेटेल, कुठं कार्यक्रम असेल तर तिथे मी जाऊन त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत होतो. स्वामी विवेकानंद यांचंसुद्धा मी साहित्य वाचलेलं आहे. संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? तो एक मोठा प्रसंग आहे. मी रिक्षा चालवत असताना कोल्हापूर ते गांधीनगर एक 6-7 किलोमीटरचं अंतर आहे. आणि मी रिक्षा स्टॉपवर गाडी लावलेली असताना माझ्या गाडीमध्ये काही पॅसेंजर आले आणि ते म्हणाले, सासणी ग्राउंडला घ्या, तिथे एक महाराज आलेले आहेत, तिथं आपल्याला जायचं आहे. मग मी त्या पॅसेंजरला सोडलो आणि मी तिथं बघितलं तर तिथं संत रामपालजी महाराजांचा सत्संग सुरू होता. मी सत्संगमध्ये आज जाऊन बसलो तर संत रामपालजी महाराज अनेक ग्रंथ उलगडून दाखवत होते आणि ते मी सत्संग ऐकला. सत्संग झाल्यानंतर स्पीकरवरून असा आवाज देण्यात आला की ज्या भक्तांना नामदीक्षा घ्यायची आहे त्यांनी काय करायचं आहे, पुढे येऊन बसायचं आहे. मग मी पुढे येऊन बसलो आणि प्रथम नामदीक्षा संत रामपालजी महाराजांच्या कडून घेतली. तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराज 2004मध्ये कोल्हापूरमध्ये आले होते आणि त्यांचे जे काही अनुयायी आहे ते आपल्या रिक्षामध्ये बसले आणि आपल्याला आग्रह धरला. संत रामपालजी महाराजांच्या सत्संग चालू होतं त्या ठिकाणी तुम्हाला सोडण्यास त्यांनी प्रार्थना केली आणि म्हणून आपण त्यांच्या बरोबर तिथे गेलात. पण मला विचारायचं की आपल्याला असं काय प्रेरणा झाली की आपण तिथे जाऊन संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकला, त्याचप्रमाणे सत्संग ऐकल्यानंतर आपण त्यांच्याकडनं गुरुदीक्षासुद्धा घेतली, तर हे असं कसं काय? तो विषय असा आहे की संत रामपालजी महाराजांनी जे ग्रंथ उलगडून दाखवलेले आहेत, जे ग्रंथातले प्रमाण दिलेले आहेत, भगवद्गीते दाखवलेले आहे, बायबल दाखवलेलं आहे, कुराण दाखवलेलं आहे आणि सर्व ग्रंथ दाखवलेले आहेत, ज्या प्रमाणसहित श्लोकसहित दाखवलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांना आईवडील आहेत. आणि ते आजपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं. मी ब्रह्मा विष्णू महेशना अजरामर समजत होतो, मी त्यांचीच पूजा करत होतो, पण त्यांनाही आईवडील आहेत, मग ते कुणाची पूजा करतात हे मला माहीत नाही. पण त्याचं उलगडून दाखवलं की ह्यांच्यावर ओम तत् सत हे 3 ईश्वर आहेत. सत हे पूर्ण परमात्मा आहेत आणि जे पूर्ण परमात्मा आहेत त्यांची विधिवत भक्ती संत रामपालजी महाराज देत आहेत. आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील हे मला त्याच दिवशी कळालं की यांना जे काळ भगवान आहे त्यांना मनुष्यात्मा खाण्याचा शाप आहे. हे पण मी पहिल्यांदा ऐकलं की मग भक्ती कुणाची करायची. तर संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की विधिवत अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34मध्ये सांगितलं की तत्वदर्शी संताचा अर्जुन तू शोध घे. आणि तो तत्वदर्शी संत 15व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे उलट्या वृक्षाचं जे आहे पहिला श्लोक आणि पहिला श्लोक ते 4था श्लोकपर्यंत सांगितलं की उलट्या वृक्षाची विभिन्न अंगाची माहिती सांगणारा जो तत्वदर्शी संत आहे तोच पूर्णपणे सद्भक्ती देणार आहे. आणि संत रामपालजी महाराज हे सर्व शास्त्राच्या आधारे सद्भक्ती देत आहेत हे मला त्याच दिवशी कळालं. मी प्रथम नाम उपदेश त्या दिवशी घेतला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कळालं आणि त्यांच्या सत्संगात जाऊन त्यांच्या प्रवचनात जाऊन आपल्याला सृष्टीची रचना कळाली, परमेश्वर कोण आहे, देवी देवतांची स्थिती काय आहे याचं ज्ञान आपल्याला अवगत झालं. म्हणून आपण त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली आणि 2004 साली आपण संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे आणि आज 2024 चालू आहे. जवळजवळ 20 वर्ष आज आपण संत रामपालजी महाराजांची
भक्तिविधी करत आहात, त्यांचे अनुयायी आपण आहात, तर ह्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या भक्तिविधीमुळे काय काय अनुभव आलेत? नामदीक्षा घेतल्यानंतर माझं संपूर्ण जीवन बदलून गेलेलं आहे. कारण नामदीक्षा घ्यायच्या अगोदर 1992मध्ये कबीर साहेबांची वाणी वाचलेली आणि ती वाणीमुळं माझं मांसाहार बंद झाला. ती वाणी अशी होती की मांस मांस सब एक है, मुर्गी हिरनी गाय, और जो नर इसको खाता है वो नर नरक जाय. ह्या वाणीमुळं तो मांसाहार त्यावेळी बंद झाला आणि नामदीक्षा घेतल्यानंतर सद्भक्ती मिळाली आणि परमात्म्याच्या नेमानं भक्ती करायला लागलो मी. पहिला अनुभव माझा असा आहे की मला 3 मुली आहेत आणि त्यानंतर मुलाची अपेक्षा करणं काही अशा गोष्टी होत्या की त्या करू शकत नव्हतो आपण. तर आम्ही बरवाला आश्रमला गेलो आणि गुरुजींना प्रार्थना केली. गुरुजी भगतमतीने प्रार्थना केली की गुरुजी आम्हाला मुलीच आहेत आणि मुलगाची अपेक्षा आहे. त्यानंतर गुरुजींनी भगतमतीनं सांगितलं की बेटी तुमको लडका हो जाएगा. त्यानंतर काही दिवसांनी 1-2-3 महिने गेल्यानंतर गुरुजींच्या आदेशाप्रमाणे तशीच झालं आणि आम्ही दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर सगळे चेकअप वगैरे झालं तर ते डॉक्टरने सांगितलं की 2 मुलं आहेत. ठीक आहे, आम्ही 2 मुलांची ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित सुरू केलं आणि काही दिवसानंतर असा चमत्कार झाला की त्यातला एक मुलगा जो आहे त्यांना तो दिसायचा बंद झाला. मग त्या दिवशी आम्ही दिवसभर दवाखान्यात थांबलो. भगतमतीनं सांगितलं असंच झाले. कागदपत्र पण आमच्याकडे तशीच होती, 2 मुलांची होती. तर त्यानंतर अशी अवस्था होती की जो मुलगा आहे तो तर व्यवस्थित पाहिजे आणि बाळाच्या आईला पण काही नाही त्रास झाला पाहिजे, म्हणजे 2 पण व्यवस्थित पाहिजे. तर परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या कृपेनं तो जो मुलगा आहे तो आता म्हणजे व्यवस्थित झालेला आहे. तो आज व्यवस्थित आहे आणि म्हणजे आई पण व्यवस्थित आहे आणि आज तो मुलगा 4थीला आहे, चांगल्या स्थितीत आहे. त्यानंतरचा एक असा लाभ आहे आमच्या घरामध्ये, कारण म्हणजे योग नसताना मला घर बांधण्याची वेळ आली गुरुजींच्या कृपेने आणि आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. त्यावेळी आमच्या घरातले सगळे गोठ्यात तिकडे गेले होते आणि घरात आमच्या सिलेंडर वगैरे गॅस चालू होतं. तर गॅस पेटला होता. एक रेग्युलेटर एक कमीत कमी 1 फूटभर तरी जाळ होता आणि आमच्या घरात कुणी नव्हतं. मग ती 2 नंबरची मुलगी माझ्याकडे पळत आली आणि म्हटली घरात गॅस पेटलेला आहे. तर एवढ्या परिस्थितीत जाऊन आम्ही तो म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या कृपेने तो स्फोट वगैरे काय झाला नाही, पूर्णपणे तो गॅस शांत झाला, म्हणजे स्फोट झाला नाही. आणि एक मला असा अनुभव सांगायचा आहे की भगतमती एकदा जेवण करत असताना कुकरचा जो टोपण आहे तो जोरात वर उडला, इतका जोरात वर उडला की ते स्लॅबला जाऊन स्लॅबवरून खाली आदळला. तर त्यावेळी भगतमतींना काही त्रास झाला नाही. जवळच होत्या, किंवा पाणी उडलं असतं किंवा परत ते टोपण त्याच्या अंगावर उडलं असतं तरी पण त्यांना भरपूर त्रास, पण तसं काही झालं नाही. अजून एक असा एक अनुभव आहे की माझी मुलगी जी आहे ती मुलगी जन्मताच दृष्टी दोष आहे त्याला काही, आणि तिच्याबद्दल मला फार काळजी वाटायची की हिचं काय होते कसं होते. तर सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपेने ती कोल्हापुरामध्ये त्या मुलीनं B फार्मा केलं आणि एक परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत पास झाल्यानंतर पंजाबमध्ये आज ती मुलगी चंदीगड येथे नायपर कॉलेज आहे, तिथं ती 2 वर्षाचा M फार्मा कोर्स करत आहे. आता आपण विचार करू शकताय की -14 नंबर असताना किंवा दृष्टीदोष असताना अभ्यास करणं किती अवघड आहे. आणि हा क्षेत्र असं मेडिकलचं क्षेत्र आहे, तर ह्याला सगळं म्हणजे गुरुकृपा आहे. संत रामपालजी महाराजांच्या गुरुकृपेनं आज ती शिकत आहे आणि तिला ते अभ्यास तिच्याकडून होत आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. माझा प्रश्न असा आहे की हे सगळे जे काही आपल्याला सांसारिक जे काही अनुभव आलेले आहेत, या सगळ्या अनुभवाला किंवा या लाभाला केवळ संत रामपालजी महाराज हेच एक कारणीभूत आहेत किंवा त्यांच्यामुळेच हे लाभ होतात, हे कसं काय होऊ शकतं? त्याचं असं आहे की संत रामपालजी महाराज जी भक्ती देत आहेत ती पूर्ण शास्त्रानुसार भक्ती आहे. 5वा जो वेद त्यांनी सांगितलेला आहे तो वेद पूर्ण शास्त्रानुसार भक्ती आहे. प्रथम नाम आहे, प्रथम नाम घेतल्यानंतर सतनाम आहे, सतनाम घेतल्यानंतर सारनाम आहे आणि ह्या पूर्ण कोर्स आहे. हा कोर्स अद्वितीय आहे, पृथ्वीवर हे ज्ञान कुठेही नाही. आणि हे घेतल्यानंतर आपला जो जन्ममरणाचा जो रोग आहे, जो काळाच्या आपण जाळ्यात अडकलो आहोत, जे पापाचा आपल्या खात्यावर संचिताचा प्रारब्धाचा जे काय डोंगर साचलेला आहे, त्या नामस्मरणाच्या माध्यमातून ते आपलं सुख आपल्याला मिळणार आहे. आणि ही एकमेव भक्ती आहे पृथ्वीवर आणि संत रामपालजी महाराजांच्या साधनेमुळेच हे शक्य आहे. बाकी कुठेही कुठल्याही 21 ब्रह्मांडात अशी भक्ती नाही आहे की कुठला ऑप्शन नाही आहे त्यासाठी.
पूर्णपणे 100% मी छाती वाटून सांगतो की संत रामपालजी महाराजांच्या साधनेमुळेच ही सुख लाभत आहेत आम्हाला, दुसरं काही विषय नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे हा निर्मळ आहे आणि शास्त्रोक्त आहे. त्या शास्त्रोक्त भक्तीमुळे साधकाला लाभ होतात. तर मला हे विचारायचं आहे की आपण आपल्या ह्या लाभातनं जो काही जनसमुदाय आहे, जो श्रद्धाळू वर्ग आज आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून जो आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत त्या दर्शकांना, त्याचप्रमाणे जे आपले मित्रपरिवार आहेत आणि आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांना आपण आपल्या लाभातून, आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराज जे शास्त्रानुसार भक्ती सांगतायत, हा 5वा वेद आहे, सूक्ष्म वेद आहे. हा वेद ह्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये संत जनाबाईंनी हीच साधना केली होती आणि नामदेवांनी पण ही साधना केली होती, नानक साहेबांनी ही साधना केली होती आणि एकमेव साधना आहे ही शास्त्रानुकूल साधना. ह्याला पर्याय दुसरा काही नाही आणि ह्याला प्रमाण आहेत. धर्मदासांनी पण ही साधना केली होती, गुरु नानक साहेबांनी ही साधना केली होती, मलुकदासांनी ही साधना केली होती आणि ह्या साधनेच्या आधारेच आपण सतलोकला जाऊ शकतोय. आपण सतलोकला जाणं हा पर्याय आहे. आपण इथं या काळाच्या लोकांमध्ये भौतिक सुखासाठी आपण इथं आलेलो नाही आहे. आपण ज्या ठिकाणाहून आलो त्या ठिकाणी परत जाणे हा आपला सुखाचा मार्ग आहे. आपण काळाच्या लोकांमध्ये आल्यानंतर जन्ममृत्यू नावाचा जो रोग लागलेला आहे त्या रोगातून मुक्त होण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. हे नाम हे एकमेव कारण आहे की नामाच्या माध्यमातूनच आपलं काळाच्या लोकात जे आपलं ऋण आहे आपल्या अंगावर ते कमी होणार आहे. नाहीतर आपल्याला काळ म्हणजे ब्रह्मलोक म्हणजे काळ भगवान जो शरपुरुष आहे त्याला आपण शरपुरुष म्हणतो, ते आपल्याला आपलीच कमाई खाऊन आपल्याला 84 लक्षमध्ये फिरवणार आहे. त्यामुळं माझ्या सर्व बांधवांना मी एकच विनंती करू इच्छितो की जेवढा म्हणून तुम्हाला वेळ लवकर मिळेल की ज्ञानगंगा पुस्तक आणि जगण्याचा मार्ग पुस्तक आपल्याला भरपूर चॅनलवर मिळते. आपल्या यूट्यूबला बघू शकताय, ते तुम्ही घ्या, वाचा आणि आपल्या जीवनात कसलंही दुःख असू दे त्यामध्ये तुम्हाला त्यात आधार मिळणार आहे आणि तुम्हाला त्यात सुख मिळणार आहे. सर्वांना प्रार्थना करतो की संत रामपालजी महाराज ज्ञान समजून घ्या आणि गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचे कल्याण करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा मोक्षाचा मार्ग आहे, मोक्ष प्रदान करणारा मार्ग आहे आणि समाजाने एकदा तरी त्यांचं ज्ञान समजून घ्यायला पाहिजे. त्याचे जे पुस्तकं आहेत ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, त्याचप्रमाणे बरेच TV चॅनलवर त्यांचे सत्संग येतात, ते सत्संग बघायला हवे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जसे YouTube आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आज उपलब्ध आहे. तेथूनसुद्धा संत रामपालजी महाराजांची माहिती मिळू शकते. त्यांचं ज्ञान घेऊन जर श्रद्धाळू आज त्यांच्याशी जोडू पाहू इच्छित असेल, त्यांच्याकडनं गुरुमंत्र जर त्यांना श्रद्धाळूला हवी असेल तर तो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? जर एखाद्या व्यक्तीला नामदान घ्यायचं आहे, शास्त्र समजून घ्यायचं आहे किंवा पुस्तक पाहिजे असेल तर संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनेलवर सत्संग सुरू आहेत. तर त्या सत्संगामधून तुम्ही स्क्रीनवर काही नंबर येतात, त्या नंबरवरून तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या जिल्ह्यातील जे जवळचं केंद्र आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षा घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचं त्याला पैसे वगैरे द्यावे लागत नाहीत. पूर्णपणे हा मुक्त आहे. त्याबरोबर नामदीक्षेबरोबर जे काही फोटो किंवा काही दिले जाते ते सर्व मुक्त आहे. कुठलाही त्याला कॉस्ट वगैरे लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.